नमस्कार. पुणे शहराचा श्री गणेश उत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आपण आज बैठक बोलावली होती. यामध्ये पुणे शहरातले सगळे गणपती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व प्रशासकीय सर्व अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते. यामध्ये अनेक मुद्दे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केले. त्यामध्ये मी आमच्या पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे सगळे अधिकारी यांना काही सूचना केल्या आहेत आणि काही निर्णय सुद्धा घेतलेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांना उत्सवादरम्यान कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आपण काही निर्णय घेतले. पुणे महानगरपालिका सगळ्याच उत्सवाचं पालकत्व स्वीकारत असते, तसंच या उत्सवाचं सुद्धा स्वीकारलेलं आहे. यामध्ये आम्ही पुणे शहरातले सगळे रस्ते दुरुस्त करायला घेतलेत. खड्डे आपण सगळे बुजवणार आहोत, फुटपाथ दुरुस्त करणार आहोत आणि उत्सवाच्या काळांमध्ये ज्या कुठल्या रस्त्यांवर किंवा गल्ली बोळांमध्ये प्रकाश व्यवस्था अधिक चांगली करण्याची गरज आहे तिथे आपण फ्लड लाईट्स लावून प्रकाश व्यवस्था चांगली करणार आहोत. आपण जिथे जिथे स्वागत कमानी असल्या पाहिजेत, कारण हा आपला पुणे शहराचा उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. भाविक आणि देखावे पाहण्यासाठी, दर्शनासाठी पुणे शहराच्या बाहेरनं अनेक लोक येतात. त्यांच्या स्वागतासाठी आपण विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारणार आहोत. त्याचं कारण असं आहे की उत्सव आहे, आपल्या घरी जेव्हा उत्सव असतो तेव्हा आपण आपलं घर जसं खूप चांगल्या पद्धतीने स्वच्छ ठेवतो आणि सजवतो आणि लोकांचं स्वागत करतो, त्यासाठी आपण ह्या स्वागत कमानी करणार आहोत. आणि आपण काही असे बोर्ड्स लावणार आहोत ज्यामध्ये गणपती मंडळ, उत्सव आणि देखावे हे कुठे आहेत याचं मॅपिंग आपण करणार आहोत. त्याची सगळी माहिती QR कोड स्कॅन केल्यानंतर मिळावी यासाठी ही व्यवस्था असेल. आणि हे करण्यासाठी आज मंडळाच्या कार्यकर्त्यांना ज्या कुठल्या परवानग्या लागतात त्यासाठी आपण एक सिंगल विंडो सर्व्हिस जाहीर केली आहे. सगळ्या परवानग्या ह्यांना या ऑनलाईन पद्धतीने या विंडोमध्ये मिळतील आणि इथे मंडळाचे कार्यकर्ते त्यांचा देखावा जिथं कुठं पुणे शहरात असेल त्याचं तिथलं ॲक्युरेट लोकेशन हे शेअर करतील आणि आपण त्याचं मॅपिंग करणार आहोत. QR कोड कुठलेही भाविक जेव्हा स्कॅन करतील तेव्हा त्यांना कुठल्या रस्त्याने कुठली मंडळांचे देखावे पाहायला जायचंय असं त्यांना लक्षात येईल, ह्यासाठी आपण हे सगळं करतोय. टॉयलेट्सची आपण चांगली संख्या यंदा सुद्धा ठेवणार आहोत आणि हिरकडी कक्ष आपण उभारणार आहोत ज्यामध्ये आपल्या महिला, लहान मुलांना घेऊन थांबू शकतील. मिरवणुकीच्या दरम्यान सुद्धा आपण टॉयलेट्सची संख्या मिरवणुकीच्या मार्गावरती अधिक चांगल्या पद्धतीने ठेवणार आहोत, घाटावरती सुद्धा ठेवणार आहोत आणि हिरकडी कक्ष सुद्धा तिथे प्रत्येक मिरवणुकीच्या ठिकाणी मार्गावरती आपल्याला अनेक चौकामध्ये दिसतील. दुसरा एक विषय कार्यकर्त्यांचा होता की जाहिराती ज्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप मिळालेली असते अशांच्या जाहिराती जेव्हा लावल्या जातात त्याच्यावरती आपण कुठलं शुल्क किंवा दंड आकारणार आहोत का, तर त्याबद्दल मी आज असं सांगितलंय की आपण असे कुठलेही शुल्क त्यांच्याकडनं आकारणार नाही आणि कोणताही दंड सुद्धा त्यांना आपण आकारणार नाही आहोत. गणेश उत्सवाच्या काळामध्ये लावलेल्या सगळ्या अशा बॅनर्सला म्हणजे प्रायोजकत्व ज्यांच्याकडनं घेतलेलं असतं अशा बॅनर्सला आपण कुठलेही शुल्क आकारणार नाही. स्टॉल्स बाबत त्यांनी काही शंका उपस्थित केल्या, पण पुणे शहरात येणारे भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. एवढ्या सगळ्या लोकांची आपल्याला जेवणाची, नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था करावी लागते, त्यासाठी स्टॉल्स तर ठेवावेच लागतील. त्यामुळे स्टॉल्सवर कुठलेही निर्बंध आपण लावलेले नाहीत. मंडळांनी त्यांच्या मांडवाच्या शेजारी लावलेले जे स्टॉल्स आहेत त्याच्यावर कुठलेही निर्बंध नसणार आहे, त्याला आपण मान्यता दिली आहे. ध्वनी प्रदूषणाचा विषय आला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः आज बैठकीमध्ये जाहीर केलं की ते प्लाझ्मा आणि लेझर्स लावणार नाहीयेत. त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दहीहंडी उत्सवाचा एक विषय आला होता. दहीहंडी उत्सवासाठी मान्यता पाहिजे आणि रात्री उशिरा म्हणजे 12 वाजेपर्यंत उत्सव साजरा करता यावा अशी एक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं मागणी आली होती. त्यावरती सुद्धा CP साहेब त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेऊन जाहीर करतील. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या काही स्थानिक पातळीवरच्या काही तक्रारी असतात
झाडांची छाटणी असेल किंवा लाईटची व्यवस्था असेल, या सगळ्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक नोडल ऑफिसर असतील, जिथे जाऊन त्यांनी तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीचं निवारण त्यांच्याकडनं केलं जाईल. त्यासाठी आपण प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक नोडल ऑफिसर नेमण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि ह्या संपूर्ण उत्सवाचं आपल्या PMCच्या जे काही अधिकृत माध्यम आहे त्याच्यावरती ह्या सगळ्याची प्रचार प्रसिद्धी केली जाईल. जसं आपण सेवावारीचं केलं होतं तसंच या श्री गणेश उत्सवाची सुद्धा प्रचार प्रसिद्धी ही करण्यात येईल. आता एक मला फक्त अजून घोषणा करायची राहिली, ती म्हणजे आपण मंडळाच्या स्पर्धा घेत होतो देखाव्यांच्या, तर त्या स्पर्धा याही वर्षी होतील. क्षेत्रीय कार्यालय निहाय ह्या स्पर्धा केल्या जातील आणि त्यातनं पुन्हा पुणे शहरातनं 3 क्रमांक काढले जातील. लेझर लाईट आणि प्लाझ्मा बोला, तर मंडळाची डीजेच्या संदर्भात काय भूमिका आहे, त्याच्यावर तुमची भूमिका आहे? मंडळानेच सांगितलं ना, ते प्लाझ्मा आणि हे लावणार नाहीयेत म्हणून. लेझर संदर्भात त्यांनी आग्रह भूमिका दिली की आम्ही डीजे वाजवणारच नाही, डीजेवर निर्बंध नको, अशी त्यांची भूमिका होती. आणि तुम्ही याआधी जाहीर केलं की डीजेच्या विरोधात आहे, म्हणजे ते लावू नयेत, आणि या बाजूने तुम्ही आधी पण भूमिका व्यक्त केली होती. तर आता तुमची काय भूमिका या बैठकीमध्ये? एक लक्षात घेतलं पाहिजे की त्रासदायक काय आहे, तर प्लाझ्मा त्रासदायक आहे, लेझर लाईट्स त्रासदायक आहेत. त्याबद्दल मी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलले होते आणि मी वारंवार ज्याही कुठल्या बैठकांमध्ये गेले किंवा कार्यक्रमांमध्ये गेले तेव्हा मी असंच आवाहन केलं होतं की आपण नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपण साऊंड सिस्टीम आपली असावी. आणि तीच भूमिका आजच्याही बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी घेतलेली तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही तिथे उपस्थित होता. तर निश्चितच मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनेच उत्सव साजरा करतील. यावेळेस जे काही लोक फलक सुद्धा तिथे सभागृहात आणले होते की आम्ही सुद्धा आता मुख्यमंत्र्यांचा सुद्धा त्यांना त्यांचं म्हणणं असं होतं की निर्बंध मुक्त असायला पाहिजे, डीजे जेवढे आम्हाला लावायचे ड्रेस वगैरे ते आम्ही सगळे लावणार आणि ती परवानगी आम्हाला याच्यात असावी, असं त्यांचा खास पोलिसांना आग्रह होता. पोलिसांना त्यांचा आग्रह होता, पण मी यामध्ये असंच म्हणेन की आमच्या सुद्धा काही बैठका झाल्या, त्या सुद्धा आम्ही असे पोलिसांनाही म्हटलं होतं की आपण SOP करत असताना किंवा नियम करत असताना वर्षभराचे नियम करा आणि वर्षभराचे उत्सव ठरवा की कुठल्या उत्सवामध्ये आपण साऊंड लावू देणार आहात आणि किती लावू देणार आहात. आज आत्ता गणपती उत्सव आलाय म्हणून लगेच 4 दिवसात आपण निर्णय घेऊन तो मंडळाच्या कार्यकर्त्यांवरती लादू नका. तुम्ही आधी निर्णय घ्या, तो जाहीर करा आणि सगळ्या उत्सवांसाठी सारखा निर्णय ठेवा. या बैठकीत असा एक सूर निघाला की पूर्ण तयार करायची आणि ती 27ला सादर करावी. महापालिका म्हणून आपण अशी काही भूमिका घेणार त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत? हो, नक्कीच. हे सगळ्या पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांनी एकत्र मिळूनच ही SOP केली पाहिजे. जिथे जिथे आमची गरज असेल तिथे नक्कीच आम्ही हे करू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.